फ्रेंड्स, मेघा फूड खजानामध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीने इझी बटर चिकन। चला तर आपण इन्ग्रेडियंट्स पाहूया। मी हाफ केजी चिकन घेतलेला आहे, त्यामध्ये मी 1 चम्मच मीठ ॲड करत आहे। त्यानंतर आपण ॲड करूया यामध्ये तिखट मसाला, मी 2 छोटे चम्मच मीठ तिखट चटणी ॲड केलेली आहे यामध्ये। त्यानंतर घट्ट दही 2 चमचे आपण यामध्ये टाकणार आहोत। आलं लसणाची 1 चम्मच मी पेस्ट टाकत आहे आणि हे सर्व आपण आता मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर मी अर्धा लिंबू यामध्ये पिळत आहे। आणि हे चिकन आपण आता 20 मिनिटांसाठी मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। त्यानंतर मी आता ग्रेव्हीची तयारी करत आहे। त्यासाठी मी पॅन हीट केलेला आहे, त्यामध्ये मी 1 टेबलस्पून एक मोठा चमचा तेल यामध्ये ॲड करत आहे। त्यानंतर मी 3 मोठे टोमॅटो, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, तेजपत्ता, 10-12 काजू घेतलेले आहेत, दगडफूल 1, काळी मिरी 3-4, दालचिनी थोडीशी, लवंग, वेलची आणि जायपत्री घेतलेली आहे। ही ऑप्शनल आहे, तुम्ही घ्यायची असेल तर ठीक आहे, नसली तरीही चालेल। तर हा सर्व मसाला आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। आधी मी कांदा परतून घेत आहे। हा छान गोल्डन होईपर्यंत आपण ह्याला परतणार आहोत। आता आपण यामध्ये टोमॅटो, काजू, जो सर्व मसाला आहे तो आपण हळूहळू एक परतून घेणार आहोत। आता यामध्ये मी घालत आहे 1 चम्मच लाल तिखट, आणि हे पुन्हा परतून घ्यायचं आहे। आणि हे स्टीम होण्यासाठी याला मी 5 मिनिटं झाकून ठेवते। आता आलं लसणाची पेस्ट ॲड करत आहे मी। हा पुन्हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी 1 कप पाणी ॲड करत आहे, कारण हा मसाला पूर्णपणे शिजला पाहिजे। त्यासाठी हा 10 मिनिटांसाठी मी झाकून ठेवणार आहे। दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला मसाल्याला उकळी आलेली आहे। तर हे आपण एका मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत थंड करून। तर हा आपला ग्रेव्ही मसाला रेडी होईल। आता मी पुन्हा तोच पॅन हीट केलेला आहे, त्या पॅन मध्ये आपण चिकन फ्राय करून घेणार आहोत।
जे आपण मगाशी मॅरिनेट चिकन केलेले होते त्याचे पीसेस आपण या पॅनमध्ये फ्राय करणार आहोत। हळूहळू असे मी एक एक पीस इथे तेलामध्ये फ्राय करायला ठेवत आहे। सगळे पीसेस आपण छान क्रिस्पी होईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत। आपला ग्रेव्ही मसाला रेडी आहे, तुम्ही बघू शकता छान पेस्ट झालेली आहे त्याची। तर मी एका कढईमध्ये आता तेल घेत आहे। एक छोटा चमचा आपण यामध्ये तेल ॲड करणार आहोत। तुम्ही बटर सुद्धा घेऊ शकता। यामध्ये मी लाल तिखट घालत आहे 1 चमचा। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। त्यानंतर अर्धा चमचा मी यामध्ये हळद टाकत आहे। गरम मसाला 1 चमचा ॲड करत आहे मी यामध्ये। आणि अर्धा चमचा काळं मीठ आपण यामध्ये ॲड करणार आहोत। यामुळे आपल्या बटर चिकनला एक छानशी टेस्ट येणार आहे। धने पावडर सुद्धा आपण 1 चम्मच यामध्ये ॲड करत आहोत। आणि हा सर्व मसाला आपण तेलामध्ये छान असा फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर आपली जी पेस्ट केली होती ती आपण या कढईमध्ये टाकणार आहोत आणि हा सर्व मसाला मिक्स करून घेणार आहोत। आता याला मी 10 मिनिटांपर्यंत स्टीम करते, तोपर्यंत आपले चिकन फ्राय होत आहे। तुम्ही बघू शकता आपले चिकन फ्राय झालेले आहे। तर दुसऱ्या बाजूने आपण पलटी मारून त्यांना फ्राय करून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपली ग्रेव्हीला उकळी आली आहे। मी चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करत आहे। पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी 4 कप पाणी घालत आहे। मी मिक्सर ग्राइंडर मधूनच पाणी मिक्स करून घेतलं आहे, त्यामुळे या पाण्याचा रंग असा दिसतो आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। ग्रेव्हीची थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तुम्हाला घट्ट किंवा पातळ जेवढा हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करायचे। आता पाणी ॲड केल्यानंतर त्याला उकळी यावी द्यावी आहे। उकळी आल्यानंतर आपले फ्राय झालेले चिकन यामध्ये सोडायचे। या ग्रेव्हीला 10 मिनिटांपर्यंत उकळी यावी द्यावी आहे। त्यानंतर मी यामध्ये 2 चमचे बटर ॲड करत आहे। बटर तुम्ही जास्त घातलं तरीही चालेल। आणि मी फ्रेश मिल्क क्रीम यामध्ये ॲड करत आहे।
आणि 10 मिनिटासाठीही आपण ह्याला शिजू द्यावे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या करीला एक छान थिकनेस सुद्धा आलेली आहे आणि आपले पीसेस यामध्ये आतमध्ये बटर चिकनच्या ग्रेव्हीमध्ये मुरून गेलेले आहेत. आता आपली ग्रेव्ही ही रेडी आहे, तर तुम्ही ही कशासोबतही सर्व करू शकता. रोटी, चपाती, पाव, बटर चिकन तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकतात. मग आवडली का तुम्हाला माझी रेसिपी? तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.